तर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. त्याचा डिटर्मिनंट हे बेटा मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर 0 आला नाही तर इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. मॅट्रिक्स शुड बी नॉन सिंग्युलर, बरोबर का? मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 आला तर इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायची गरजच नाही. डिनॉमिनेटरला 0 येणार, इन्व्हर्स कॅल्क्युलेट करता येत नाही. नॉन 0 आला डिटर्मिनंट तर इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. आता इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा बघा. तो फॉर्म्युला यूज करायचा. काय फॉर्म्युला आहे? काय म्हणलो तो फॉर्म्युला मी तुम्हाला? ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ए काय लिहिला होता? तो इकडे लिहिलाय. इकडे ए इन्व्हर्स लिहिलाय आणि इथे काय लिहिलंय? आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहिलंय का नाही? याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन करून याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं. आता हे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट कसं करायचं? प्रोसिजर काय? पहिल्यांदा इकडे 1 आणायचं, बरोबर का? या 2/2 च्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पहिल्यांदा इकडे 1 आणायचं. सेकंड स्टेप इकडे 0 आणायचं. थर्ड स्टेप इकडे 1 आणायचं. त्याच्यानंतर इकडे 0 आणायचं. तर फर्स्ट स्टेप ही आहे, त्याच्यानंतर सेकंड स्टेप, त्याच्यानंतर ही थर्ड स्टेप आणि मग हे फोर्थ स्टेप. ठीक आहे. तर पहिल्यांदा इकडे 1 आणायचं आहे. 1 ऑलरेडी आहे. तिथं काय चेंजेस करायची गरज नाही. डायरेक्ट दुसरा स्टेप काय आहे? इकडे 0 आणायचं. इकडे 0 कसं आणणार? हे बघा इकडे 0 नाही आहे, 3 आहे. या 3 ला 0 कसं करायचं? याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. पहिल्या रोला 3 ने मल्टिप्लाय करायचं. या 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती होते? 3. ते 3 झाल्यानंतर याच्यातनं सबट्रॅक्ट करायचं. त्याच ट्रान्सफॉर्मेशनचं नाव काय लिहायचं इथं? हे बेटा काय ट्रान्सफॉर्मेशन केलंय? रो 2 मधून सबट्रॅक्ट करायचं. रो 2 मधून काय सबट्रॅक्ट करायचं? रो 2 मधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे? 3 टाइम्स R1 सबट्रॅक्ट करायचं. रो 2 मधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे? 3 टाइम्स R1. तसं केल्यानंतर इथं 0 येते. इथं पण काही चेंजेस होणार आहे, तिथे पण चेंजेस होणार. बरोबर का? इकडे एकदा 0 मिळाला तर काय करायचं? आता इकडे 1 आणायचं. इकडे काय आणायचं? 1. इथे 1 मिळवायचं, त्याच्यानंतर इथे 0, त्याच्यानंतर इथं 1 आणायचं. आता इथं -2 आहे. -2 ला 1 मध्ये कसं कन्वर्ट करायचं? काय ट्रान्सफॉर्मेशन नाहीये. काय ॲडिशन सबट्रॅक्शन होत नसेल तर काय करायचं? त्याला त्याच नंबरने डिवाइड करायचं. पूर्ण रो 2 ला -2 ने डिवाइड करतो. रो येते. 0 होईल. प्लस केलं तर 0 होईल. हे बेटा इथे 1 आणायचं असेल तर काय करायचं सोपं? त्याला त्याच नंबरने डिवाइड करायचं. रो 2 ला -2 ने डिवाइड केलं तर काय येते? इकडे 1 येते. आणि फायनल स्टेप काय? इकडे 0 आणायचं. कसं 0 आणणार? त्याला डबल करायचं, ह्याच्यातनं सबट्रॅक्ट करायचं. बरोबर का? R1 मायनस रो 1 मधून काय सबट्रॅक्ट करायचं? 2 टाइम्स R2 ते सबट्रॅक्ट केलं तर त्याच्यानंतर इथं काय मिळालं आपल्याला? त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करून इथे काय आणायचं? आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा ए इन्व्हर्स ॲज इट इज राहणार. इकडे तुम्हाला आन्सर भेटतो. हे तुम्हाला आन्सर भेटतो. ए इन्व्हर्स मिळालं बघा. हे ए इन्व्हर्स मिळालं. आता ए इन्व्हर्स मिळाल्यानंतर व्हेरिफाय द आन्सर. व्हेरिफाय कसं करू शकतो? मल्टिप्लिकेशन करून बघायचं. ए तुम्हाला दिलेला आहे. ए इन्व्हर्स तुम्हाला भेटलेला आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ए इन्व्हर्स ए इंटू ए इन्व्हर्स केल्यानंतर आन्सर काय आला पाहिजे? आयडेंटिटी मॅट्रिक्स यायला पाहिजे. या पद्धतीने व्हेरिफाय करू शकता. व्हेरिफाय करा म्हणलं तर काय करायचं? दिलेला मॅट्रिक्स आणि मिळालेला इन्व्हर्स दोघांचं मल्टिप्लिकेशन जर आयडेंटिटी मॅट्रिक्स येत असेल हेन्स व्हेरिफाईड म्हणायचं. येतं लक्षात? तर इन्व्हर्स कॅल्क्युलेट करण्याची पहिली मेथड काय आहे? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करून, बरोबर का? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करायचं, हा फॉर्म्युला यूज करायचा, बरोबर का? या मॅट्रिक्सला कशामध्ये कन्वर्ट करायचं? आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. मग हा आयडेंटिटी मॅट्रिक्स कशामध्ये कन्वर्ट होतो? ए इन्व्हर्सच्या व्हॅल्यूमध्ये. ही पहिली मेथड. दुसरी जी मेथड आहे त्याला म्हणायचं ॲडजॉइंट मेथड.